रविवारची सुंदर सकाळ पहा. सगळं आवरून झालं होतं, मुलींच्या आमच्या अंघोळ्या नाश्ता सगळं झालं होतं आणि सगळं आवरलं होतं. म्हणजे बाहेर जायचा प्लॅन होता ॲक्च्युली आज, म्हणून लवकर आवरले. यांचा बघा बेडरूममध्ये लॅपटॉपवर डान्स चालला आहे गाणी बघून. रविवार असला की अशी मजा असतेच ॲक्च्युली. आता सुट्ट्या होत्या, आता शाळा चालू होतील उद्यापासून, पण तरी चालूच आहे यांची मस्ती. मग पुस्तकं वगैरे यांना कवर घालणं चालू होतं. सावलीची पुस्तकं आणली होती, वर्षभर पुस्तकं चांगली राहावीत म्हणून त्यांना कवर वगैरे घालून झाले. त्यानंतर आमच्या समोरच स्वामीनारायण मंदिर आहे रस्त्याच्या पलीकडे हायवेला, मग तिकडे गेलो होतो. जात असतो नेहमी, पण आजचा ब्लॉग म्हणलं स्पेशल तिथेच करावा. तर असं सगळं फिरून झालं आमचं. दर्शन वगैरे खूप सुंदर झालं. रविवार असून पण गर्दी होती, पण तरी छान झालं दर्शन. मंदिर बघायला खूप सुंदर आहे. फोटो सेशनसाठी खूप मस्त फोटो येतात इथे आणि मन एकदम शांत होतं. इथे खेळायला पण आहे पलीकडच्या बाजूला मुलांना. खूप काही काही, हे बघा मिकी माऊज आहे, पाण्यात असं ते मुलांना बसवायचं पण आहे आणि गाडी वगैरे असं खेळायला आहे. थोडा थोडा पाऊस यायला चालू झाला होता म्हणून शर्वीच्या डोक्यावरती ओढणी दिली आणि जोरात पाऊस यायच्या आत ॲक्च्युली यायचं होतं आम्हाला, पण येईपर्यंत अक्षरशः इथून तिथे ते एक प्रेमावती म्हणून स्नॅक सेंटर आहे तिथे आतमध्येच, तिथपर्यंत जाईपर्यंत इतका जोरात पाऊस आला, इतकं भिजलो आम्ही. म्हणजे वाटलं नव्हतं पाऊस येईल. आणि पोरींची मस्ती चालूच होती. त्यांना नुसतं हे खेळायचं होतं, ते खेळायचं होतं, सगळंच खेळायचं असतं त्यांना नेहमी गेले की, आणि खायचं पण असतं तिथे सगळं. पण आता बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं असल्यामुळे तिथे आम्ही थांबलोच नाही. आणि शर्वीला ह्याच्यात पण बसवलं, त्या बोटीत तिला बसायचं होतं. येत नव्हतं तिला, पुढे मागे धडका वगैरे घेऊन एन्जॉय करत होती. सावली ती बुल होता ना तो, त्याच्यावरती बसली होती. आणि हे बघा अचानक इतका जोरात पाऊस आला ना, अगदी 2 ते 3 सेकंदात इतकं भिजून गेले सगळे लोक हॉटेलमध्ये येऊन थांबली. आता इथं खायचं काहीच नव्हतं आम्हाला म्हणून दुसरीकडं कॅफेमध्ये गेलो आणि मुलींनी फ्रेंच फ्राईज आणि आम्ही कॉफी घेतली. त्यानंतर जेवायला जायचं होतं. मग आमच्या इथे जवळच शेतमाळा म्हणून आहे हॉटेल, तर तिथे गेलो होतो जेवायला आम्ही आज. एक चिकन भाकरी आणि ताट आणि एक मटण भाकरीचं ताट असं घेतलं होतं आणि मुलींना हक्का नूडल्स असे घेतले होते खायला. तर जेवण वगैरे झाले आणि हिची मस्ती चालू होती बघा.